नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट आपल्या मनासारखं वागावं का दुसऱ्याच्या मनासारखं? लेखक श्री वपू काळे. बायकोनं घरात मांजर पाळलं होतं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की मांजरालाही घेऊन बसायची. एका वाटीत दूध, भाकरी कुस्करून द्यायची. पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. नवऱ्याला त्याला प्रचंड राग यायचा. एकदा नवरा जेवायला बसला होता आणि नेमकं मांजरानं त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागानं शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला. घावरमी बसल्यानं मांजर बराच वेळ निपचित पडून राहिलं. मेलं की काय अशी शंका येत असतानाच ते अंग झटकून उठून बसलं. त्यानं हळूच नवऱ्याकडे हसून बघितलं आणि चक्क, "सॉरी यार, मी मगाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे, आदत से मजबूर हो ना. पुन्हा नाही असं करणार हं." असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी राहिला होता. त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणं तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टिपॉयवरचा चष्मा आणून दे, अशी बारीक सारीक कामं ते करू लागलं. मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. "अगं, मन्या दिसत नाही का कुठे?" बायकोला सतत विचारत राहायचा. असेच काही दिवस गेल्यावर एके दिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली. मन्यानं खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जाऊन ते व्हॅनमध्ये जाऊन बसलं. नवऱ्यानं हे बघितलं. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला. नवरा म्हणाला, "मन्या, अरे इथे गाडीत काय बसलायस? ही गाडी बेवारस मांजरांसाठी आहे, तुझ्यासाठी नाही." "मला माहिती आहे, पण मला जायचं आहे आता." मन्या शांतपणे बोलला. "मन्या, अरे अरे असं काय करतोस तू? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही. माझं तर पाणी हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी तरी मला करमत नाही बघ. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास. ए ए ऐक ना, प्लीज प्लीज उतर रे आता." काकुळतीला येऊन नवरा बोलला. मन्या गोड हसला आणि बोलला, "तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर? म्हणजे काय, शंका आहे का तुला?" नवरा बोलला, "अरे मित्रा, अरे मी जेव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेव्हा तोंड घालत होतो, तेव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचाच माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा. पण जेव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो, तुला हवं तसं करू लागलो, तेव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास. यात नवल ते काय? नॉट सो स्ट्रेंज यार." वपूंची ही कथा खूप काही सांगून जाते. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो. समोरचा जोपर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं. पण जेव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेव्हा त्याचं आपल्यासोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो. भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं त्याला क्षणात परक करून टाकतो. आश्चर्य आहे, का वागतो असं आपण? त्याच्यावर
खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ टाईमपास म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक? आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कोणीही प्रेम करतं. अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेव्हा तो आपल्या मनासारखा वागत नसतो तेव्हा. धन्यवाद. लेखक वपू काळे. वाचन संजय इनामदार.